नमस्कार मित्रांनो, देशभरातील बँक खातेदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणत्या बँकेत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ऑगस्ट महिन्यापासून बँकिंगशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे। ATM व्यवहार, चेकबुक सुविधा, KYC, किमान शुल्क, मिनिमम बॅलन्स तसेच मोठ्या आर्थिक व्यवहाराबाबत काही महत्त्वाच्या सूचना ग्राहकांसाठी लागू असू शकतात। मात्र सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर अनेक अफवा आणि दिशाभूल करणारे मेसेज व्हायरल होत आहेत। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण फक्त अधिकृत माहिती आणि प्रत्यक्ष लागू असलेल्या नियमांबाबत चर्चा करणार आहोत। जर तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल, पेन्शनधारक असाल, शेतकरी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। अनेक बँकांनी ग्राहकांना KYC वेळेत पूर्ण करायचे आवाहन केले आहे। तसेच खात्याशी आधार, पॅन आणि मोबाईल नंबर योग्यरित्या लिंक आहे का याची खात्री करण्यास सांगितले आहे, कारण अपूर्ण माहिती असल्यास काही बँकिंग सेवा तात्पुरत्या प्रभावित होऊ शकतात। याशिवाय वाढत्या ऑनलाईन फसवणुकीमुळे RBI आणि बँकांकडून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत। त्यामुळे प्रत्येक खातेदारांनी आपल्या खात्याची माहिती वेळोवेळी अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। आता पुढे आपण पाहणार आहोत कोणते नियम प्रत्यक्ष लागू आहेत, KYC बाबत कोणत्या माहितीची सूचना आहे, मिनिमम बॅलन्स बाबत नेमकं काय आहे, मोठ्या व्यवहारांवर आयकर विभागाची कोणत्या परिस्थितीत नजर असते आणि कोणत्या चुका टाळल्यात तर तुमचे बँक खाते पूर्णपणे सुरक्षित राहील। तर चला तर मग एक नवीन नियम सविस्तर जाणून घेऊयात। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेमके कोणते नियम प्रत्येक बँक खातेदाराला लक्षात ठेवायचा आहे। पहिला नियम, KYC अपडेट आहे का ते तपासा। अनेक बँका वेळोवेळी ग्राहकांना KYC अपडेट करण्यास सांगतात। जर तुमची KYC प्रक्रिया अपूर्ण असेल, आधार, बँक किंवा मोबाईल नंबरची माहिती जुनी असेल तर काही बँकिंग सेवा तात्पुरत्या मर्यादित होऊ शकतात। त्यामुळे शक्य तितक्या लवकर तुमच्या शाखेत जाऊन किंवा अधिकृत बँक ॲपद्वारे KYC अपडेट आहे का ते तपासा। दुसरा नियम, आधार, पॅन आणि मोबाईल नंबरची माहिती योग्य ठेवा। तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर सुरू आहे का, आधार कार्ड पॅनशी जोडलेला आहे का हे एकदा नक्की तपासा, कारण OTP, व्यवहारांचे संदेश आणि सुरक्षा पडताळणी यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असते। तिसरा नियम, मोठे व्यवहार करताना योग्य कागदपत्रे ठेवा। मोठ्या रकमेचे व्यवहार करताना बँक किंवा आयकर विभागाकडून व्यवहाराबाबत माहिती किंवा कागदपत्रांची मागणी होऊ शकते। त्यामुळे व्यवहाराचा योग्य पुरावा आणि स्त्रोत स्पष्ट असणे आवश्यक आहे। याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मोठ्या व्यवहारावर कारवाईच होणार, परंतु आवश्यक पडताळणीसाठी माहिती मागितली जाऊ शकते। चौथा नियम, मिनिमम बॅलन्स बाबत तुमच्या बँकेत नियम जाणून घ्या। प्रत्येक बँकेचे किमान शिल्लकचे नियम वेगळे असू शकतात। काही प्रकारच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स आवश्यक असतो तर काही खात्यांमध्ये नसतो। त्यामुळे तुमच्या खात्याला कोणता नियम लागू आहे हे शाखेत जाऊन किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर तपासा। पाचवा नियम, ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहा। आजकाल फेक कॉल, बनावट लिंक, UPI फ्रॉड आणि OTP फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत। कोणालाही OTP, ATM पिन, CVV, UPI पिन किंवा नेट बँकिंगचा पासवर्ड सांगू नका। बँक कधीही फोनवरून अशी गोपनीयता माहिती मागत नाही। मित्रांनो, या सर्व सूचना तुमच्या पैशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आहेत, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण आवश्यक माहिती अपडेट ठेवणे आणि बँकेचे अधिकृत नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की कोणत्या परिस्थितीत खातेदारांना नोटीस येऊ शकते, कोणत्या व्यवहाराबाबत विशेष काळजी घ्यावी आणि ऑगस्ट महिन्यापासून कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचे आहे। आता शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट, ऑगस्ट महिन्यात कोणताही नवीन नियम लागू झाला, काही RBI, आयकर विभाग अथवा तुमच्या बँकेकडून कोणती अधिकृत सूचना आली तर सर्वप्रथम ती माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईट, शाखा किंवा अधिकृत नोटिफिकेशनमधून तपासा। सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशावर लगेच विश्वास ठेवू नका। जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणत्याही बँकेत असेल तर एकदा तुमची KYC, आधार, पॅन लिंक आहे का आणि मोबाईल नंबर तुमच्या खात्याची अपडेट आहे का हे नक्की तपासा। यामुळे भविष्यातील अनेक अडचणी सहज टाळता येतात। तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP, ATM पिन, UPI, CVV किंवा नेट बँकिंगची माहिती देऊ नका। संशयास्पद कॉल, मेसेज किंवा लिंक आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा आणि आवश्यक असल्यास थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधा। मित्रांनो, सुरक्षित बँकिंग हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे। योग्य माहिती, योग्य खबरदारी आणि अधिकृत नियमांचे पालन केल्यास तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहू शकतात। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या कुटुंबांना आणि मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, बँकिंग अपडेट्स, हवामान किंवा शेतकरी आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, भेटूया लवकरच। मी आहे आदित्य, तुम्ही पाहतात रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल। ओके, तर भेटूया आपण नवीन एका जबरदस्त माहितीमध्ये। तोपर्यंत अशाच अपडेटसाठी आपले पहिलं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन महत्त्वाच्या अपडेटसह।